नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काजळी येथे शैक्षणिक वर्ष 2026 ते 27चा प्रवेशोत्सव उत्साह, आनंद आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। बैलगाडीतून काढण्यात आलेली स्वागत रॅली आणि चिमुकल्यांची आकर्षक वेशभूषा यामुळे हा प्रवेशोत्सव पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला। पहिल्याच दिवशी शाळेची पायरी चढणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शाळा परिसर फुगे, फुलांच्या सजावटीने आणि आकर्षक रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता। शिक्षिका गौतम सुटे यांच्या संकल्पनेतून पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गावात सणासारखे वातावरण निर्माण झाले। प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांनी पोलीस, शिक्षक, वकील, वैज्ञानिक, सैनिक आणि विविध समाजसुधारकांच्या वेशभूषेत हजेरी लावत उपस्थितांची मने जिंकली। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आत्मविश्वास पाहून पालक आणि ग्रामस्थ भारावून गेले। कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र चौधरी यांच्या हस्ते झाले। यावेळी आशिष फरकड, माजी सरपंच सुनील धारपुरे, नरेश चोपडे आणि प्रवीण धारपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांनी विद्यार्थ्यांना गुलाब, पुष्प आणि नवीन पाठ्यपुस्तके देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। मुख्याध्यापिका राई परतेती यांनी प्रस्ताविकात गुणवत्ता विकास हाच आमचा ध्यास या ब्रीदवाक्याचा पुनरुच्चार करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा कटिबद्ध असल्याचे सांगितले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका आणि शिक्षक वृंदांचे विशेष परिश्रम घेतले। चला शाळेत जाऊया, उज्ज्वल भविष्य घडवूया या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। पहिल्याच दिवशी मिळालेली बैलगाडीची सफर, नवीन पुस्तके आणि प्रेमळ स्वागतामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। कारंजा येथून गौरव सोमकुवर यांची रिपोर्ट।